संघाने 1951 सालीच भारताला चीनकडून असलेल्या धोक्याबाबत सावध केले होते, पण काँग्रेसने त्या इशाऱ्यांकडे दुर्लक्ष केले. त्याचाच परिणाम म्हणजे 1962चे भारत चीन युद्ध. 1950च्या सुरुवातीच्या काळात जेव्हा कम्युनिस्ट चीनने तिबेटवर कब्जा केला, तेव्हाच राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे दुसरे सरसंघचालक माधव सदाशिव गोळवलकर म्हणजेच गुरुजी यांनी इशारा दिला होता की चीन विस्तारवादी आहे आणि भारत त्याचं पुढचं लक्ष असू शकतो. पुन्हा एकदा 1962च्या भारत चीन युद्धाच्या तब्बल 11 वर्षाआधी 1951 मध्ये कर्नाटकातील शिवमोग्गा दौऱ्यात गुरुजींनी पत्रकारांना स्पष्ट सांगितले होते की चीन भारतासाठी थेट लष्करी धोका आहे. पण त्या काळातील काँग्रेस सरकार आणि पंतप्रधान जवाहरलाल नेहरू हिंदी चीनी भाई भाईचा नारा देत होते. 1954 मध्ये पंचशील करार करण्यात आला, ज्यामध्ये संघर्षाऐवजी मैत्रीवर भर देण्यात आला आणि सतत दिल्या जाणाऱ्या इशाऱ्यांकडे दुर्लक्ष केले गेले. भारतीय मासिकांनुसार 1962 पूर्वीच धोक्याची चिन्हे स्पष्ट दिसू लागली होती. कैलास मानसरोवर परिसरात चीनी लष्करी चौक्या उभारण्यात आल्या होत्या, जिथे तीर्थयात्रेला जाणाऱ्या भारतीय यात्रेकऱ्यांची तपासणी चीनी सैनिक करत होते. हे गुरुजींनी स्वतः पाहिले होते. युद्धाच्या अवघ्या 2 दिवस आधीही गुरुजींनी इशारे दिले होते. 16 ऑक्टोबर 1962 रोजी चित्तोडगड येथे आणि 18 ऑक्टोबर 1962 रोजी अलवर येथे. पण तरीही काँग्रेस सरकारने देशाच्या सुरक्षेकडे दुर्लक्ष केले. परिणामी 20 ऑक्टोबर 1962 रोजी ऑल इंडिया रेडिओने चीनकडून पूर्ण क्षमतेने झालेल्या हल्ल्याची घोषणा केली. याआधी गुरुजींच्या इशाऱ्यांची खिल्ली उडवली गेली होती. काही लेखकांनी त्यांना निराधार अफवा म्हटले, परंतु हल्ला होताच काही 7-8 वरिष्ठ काँग्रेस नेते गुप्तरित्या गुरुजींना भेटण्यासाठी दिल्लीला गेले, जिथे त्यांनी त्यांची मदत मागितली. त्यानंतर राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या स्वयंसेवकांनी तात्काळ सैन्याला रसद, वाहतूक व्यवस्था, रक्तदान आणि संपूर्ण देशात नागरी मदत पुरवली. 30 ऑक्टोबर 1962 रोजी गुरुजींनी नेहरूंना पूर्ण सहकार्य देत असल्याची औपचारिक घोषणा केली. भारत चीन युद्धात दिलेल्या सहकार्याच्या सन्मानार्थ 26 जानेवारी 1963च्या प्रजासत्ताक दिनाच्या परेडमध्ये संघ स्वयंसेवकांना मार्च करण्यास आमंत्रित करण्यात आले. पण या युद्धात भारताने 38,000 चौरस किलोमीटर भूभाग आणि असंख्य जीव गमावले होते. हे नशीब नव्हते, तर दूरदृष्टीकडे दुर्लक्ष केल्याची ही किंमत मोजावी लागली होती.